जेव्हा माझ्याकडे डार्क चॉकलेट असतं तेव्हा रोज माझा चीट डे असतो किंवा योगा आणि मेडिटेशन मला आवडतं करायला. मी सायली देवधर. आज व्हॉट्स इन माय डाएट मध्ये मी माझा डाएट प्लॅन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जसं तुम्ही बघताय की 16 ऑगस्ट पासून माझी नवी मालिका वैदेही तुम्हा सर्वांच्या भेटीला आली आहे आणि तुम्हाला शो खूप आवडतोय. संध्याकाळी 7:30 वाजता सोनी मराठीवर सोमवार ते शनिवार वैदेही मालिका आपल्याला पाहायला मिळते. बघूया मग काय काय आता माझ्यासाठी प्रश्न असणार आहेत आणि काय काय डाएट प्लॅन तुम्हाला नव्याने कळणार आहेत. पूर्वी कधी डाएट आणि फिटनेस रिझोल्युशन केलंय? ते पूर्ण केलंय का? सुरू केला होता, त्याच्यामध्ये मी साधारण 2 किलो माझं वजन वाढलं होतं नेहमीपेक्षा. त्यामुळे मी सुरू केलं होतं की हा डाएट आता आपल्याला करायला हवंय. तर मी व्यवस्थित ते करायचा प्रयत्न करत होते, पण समहाव मी आजारी पडले आणि मला ते डाएट म्हणजे आता त्या डाएटमुळे असेल असं मी म्हणत नाही, त्याला वेगवेगळी बरीच कारणं असू शकतात. पण साधारण 2 ते 3 महिने ते फॉलो झालं माझं आणि त्यानंतर जे आजारपण आलं मग त्यानंतर ते राहून गेलं. पण तरी मी प्रयत्न करते की चांगलं फूड आपण खाल्लं पाहिजे. पण मी जर ठरवलं की मी डाएट करणार तर मी अगदीच व्यवस्थित ते पूर्ण करू शकते. तू मॉर्निंग पर्सन आहेस की नाईट आउल? पर्सन आहे. मी रात्री जागू नाही शकत फार वेळ. सकाळी लवकर उठून मला किती कामं सांगा, काही सांगा, पण मी सकाळी उठू शकते. नाईट शूट असेल तर मला असं जीवावर येतं की बापरे अख्खी नाईट कसं जागणार आहोत आपण. पण सकाळी लवकर कॉल टाइम असेल तर मला काही वाटत नाही. त्यामुळे अगदीच मी मॉर्निंग पर्सन आहे. तू फूडी आहे की हेल्दी डाएट तुला आवडतं? पण असं नाही की मी फक्त सॅलडच खात बसेन. बऱ्याचदा मला वेगवेगळे क्रेविंग्स होत असतात की शेट आज मंचुरियन खावायचं वाटतंय, आज नूडल्स खाऊयात वगैरे, हे माझं चालू असतं मध्ये मध्ये. त्यामुळे मी सगळ्या प्रकारच्या गोष्टी खाते. तुझं मॉर्निंग रिच्युअल काय असतं? उठल्या उठल्या मी ड्रायफ्रूट खायचा प्रयत्न करते. बऱ्याचदा माझ्याकडून ते राहून जातं आणि गडबड असेल तर मी चहा घेते. एक छान माझ्या बाल्कनीमध्ये बसून सकाळचा एक सुंदर चहा आणि मग त्यानंतर माझी सगळी कामं सुरू होतात. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर यामध्ये तू काय खातेस? ब्रेकफास्ट मध्ये मला मी पोहे, उपमा, पराठा किंवा इडली असं काही खाते आणि ते त्यातलंच आवडतं मला. असं काही फार ब्रेकफास्टसाठी वेगळं काही हवंय असं काही माझा अट्टाहास नसतो. पण मला ते कॉर्नफ्लेक्स वगैरे ते तसं मी नाही खाऊ शकत. म्हणजे फक्त ब्रेकफास्टला तेवढंच खाल्लं वगैरे असं माझं होऊ नये, किंवा कुठलाही गोड पदार्थ ब्रेकफास्टला खाल्लाय हे माझ्याच्यानी घडू शकत नाही. त्यामुळे ते मी नाही खाऊ शकत. आणि लंच मध्ये फुलका, भाजी, एखादी कोशिंबीर किंवा डाळ. आणि लंचला हे झाल्यावर मग काहीतरी एक आपल्याला वाटतं ना की गोड खावंसं. मग सेटवर जे काही आलेलं असेल, एखादा गुलाबजाम असेल तर तो खायचा वगैरे असं माझं चालू असतं. किंवा ड्रायफ्रुट्स मधलं जे काही गोड सापडेल ते मी लंच मध्ये पण इन्क्लूड करायचा प्रयत्न करते. आणि डिनरसाठी मी डिनर स्किप करते ऍक्च्युली, कारण सेटवर संध्याकाळी थोडंसं खाणं होतं, नाश्ता होतो. सो मी घरी गेल्यावर फक्त दूध पिते आणि तोच माझा डिनर असतो. तू त्या व्यक्तींपैकी आहेस ज्यांनी कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही, की त्या व्यक्तींपैकी आहेस ज्यांना वजन कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते? माझं नाही वाढत वजन. मी खातेही, मी खाईल. माझं खाणं ऍक्च्युली असं आहे की मी एकदम खूप गोष्टी एकाच वेळेला नाही खाऊ शकत. मी थोडंच खाते, पण मला दर 2 तासाला 2.5 तासाला भूक लागते. त्यामुळे मला दर 2.5 तासाला काहीतरी खायला लागतं. त्यामुळे मे बी माझं वजन वाढत नसतं की मी एकाच वेळी खूप खात नाही आणि थोड्या अंतराने खाते. पण माझं नाही वजन वाढत पटकन. दिवसभरातील आवडीचं जेवण कुठलं? पण जेवणात आवडीचं म्हणशील तर मला भाताचे प्रकार आवडतात. भात खाय, कारण सोपा असतो ना, साधा, पटकन घेतला खाल्ला. फार काही त्याला भाजीच लावा, चटणीच पाहिजे असं काही नसतं. भाताचे वेगवेगळे प्रकार, खिचडी वगैरे मस्त मजा निवांत खाता येतं. सगळ्यात जास्त आवडता पदार्थ कोणता? आईने केलेले तर मला सगळे पदार्थ आवडतात. म्हणजे
आईला तर माहितीच आहे, मी जाणार म्हटल्यावर आईचं एक एक सुरू असतं. मला गवारीची भाजी खूप आवडते आईने केलेली, त्यामुळे ती हमखास करते गवारीची भाजी. मेथीची भाजी डाळ घालून केलेली ती खूप आवडते. आईच्या हातचे सगळेच पदार्थ मला, माझी आई सुगरण आहे, तिच्यासारखा स्वयंपाक मला नाही वाटत कोणी बनवत असेल. त्यामुळे ती वेगवेगळे पदार्थ खूप सुंदर पद्धतीने बनवत असते. आईच्या हातचे सगळे पदार्थ. आणि तसं म्हणशील तर पाणीपुरी मला खूप आवडते, आणि ती सुद्धा आई घरी बनवते. एखादा आवडीचा पदार्थ जो तू बराच काळ खाल्ला नाहीये? तसं वडापावचं खूप झालं होतं. वडापाव खाल्ला नाही आणि आता शूटिंग सुरू झालं तर बऱ्याचदा वडापाव खायला मिळाला, त्यामुळे ते क्रेविंग आता ओके लेवलला आहे की हा खाल्ला बाबा वडापाव. चीट डेच्या दिवशी काय खायला आवडतं? जेव्हा माझ्याकडे डार्क चॉकलेट असतं तेव्हा रोज माझा चीट डे असतो, कारण मला डार्क चॉकलेट खूप आवडतं आणि रोज रात्री झोपताना मी 2 तुकडे त्याचे खाऊन झोपते. तू वर्कआउट रोज करतेस का? मी वर्कआउट नाही करत, पण मेडिटेशन आणि योगा किंवा चालण्याचा थोडासा एक प्रयत्न असतो माझा, तर ते मी करत असते थोडं थोडं. कारण वर्कआउट आता तर शूटिंग सुरू झालं त्यामुळे मला वेळच नाही मिळत आहे कुठल्याच गोष्टीला. अदरवाईज मी थोडंसं चालणं ठेवते किंवा योगा आणि मेडिटेशन मला आवडतं करायला. मेडिटेशन जास्त आवडतं. कार्डिओ की योगा? योगा एनी टाइम. फिटनेस कॉन्शियस की लेझी सोल? अगदीच लेझी सोल आहे मी या बाबतीत. वाईट आहे हे, पण माझं वजन नाही वाढत ना ग पटपट, मग मला काही फार टेन्शन नसतं. जेव्हा वाढेल तेव्हा बघूया. आवडता व्यायाम प्रकार? योगामध्ये सूर्यनमस्कार मला खूप आवडतात. आणि असं नाही, कारण सगळीच आसनं वेगवेगळ्या गोष्टींसाठी चांगल्या ह्याची उपयोगाची आहेत, त्यामुळे सूर्यनमस्कार म्हटलं तर त्याच्यात सगळ्याच गोष्टी येतात, त्यामुळे सूर्यनमस्कार. एखादा डाएट प्रकार जो तू आधी ट्राय केलायस? प्रॉपर डायटिशियन कडे गेले होते, त्यांनी मला विचारलं तुझं काय, कसं रुटीन असतं, काय असतं, आणि त्यांनी प्रॉपर मला जे एक डाएट दिलं होतं ते मी फॉलो केलंय. त्याला काही असं स्पेसिफिक नाव नाहीये, पण डायटिशियन कडून घेतलेले डाएट होतं. तुझा फिटनेस मंत्र काय आहे? की आपण मेंटली हॅपी राहिलं पाहिजे, मेंटली खुश राहिलं पाहिजे आणि सॅटिस्फाईड राहिलं पाहिजे, तर आपण फिट असतो सगळ्याच बाबतीत.